नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण बघणार आहोत की जे काही रिक्रुटमेंट सुरू आहे त्यामध्ये विविध पोस्टसाठी विविध डिपार्टमेंटच्या विविध कंपनीच्या वॅकन्सीज वरचेवर सुरूच राहतात। त्यामध्ये तुम्ही कुठलेही ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असा, ITI असा, डिप्लोमा असा किंवा काही एनी ग्रॅज्युएट असा, वॅकन्सी दरवर्षी कुठे ना कुठे काही ना काही सुरूच असते। परंतु त्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुमचा स्टडी हा चांगला असणं आवश्यक आहे। मी वरचेवर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असतो। मागच्या 2-3 वर्षापासून मी तुम्हाला गाईड करतो आहे व्हिडिओच्या थ्रू किंवा यूट्यूबच्या थ्रू। त्यानुसार मी तुम्हाला सांगत असतो की वॅकन्सी ही मध्ये मध्ये येतच राहते, डिपेंड्स ऑन युअर क्वालिफिकेशन। तुमच्या शिक्षणानुसार तुमच्या वॅकन्सी येतच राहते। ज्यांचं प्रिपरेशन चांगलं झालेलं आहे किंवा ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे, ज्यांची कमांड आहे त्यांच्या स्टडीवर किंवा त्यांच्या प्रिपरेशनवर, त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात। इव्हन त्यांचे 2-2, 3-3 ठिकाणी सिलेक्शन होतात। तर या फेजमध्ये मित्रांनो बघा, तुम्हाला पेशन्स असणे फार आवश्यक आहे। पेशन्स म्हणजे तुम्हाला वाट बघावं लागते। कधी एका वर्षामध्ये एखादा विद्यार्थी जॉईन होतो किंवा कुठेतरी त्याचं सिलेक्शन होऊन जाते गव्हर्नमेंटला। तो कधी 3-3, 4-4 वर्ष, 5-5 वर्ष तुम्हाला अभ्यास करावा लागतो। तो एवढं नक्की आहे की एकदा तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर तुम्हाला त्या टाईपच्या ज्या एक्झाम असतात, फॉर एक्झाम्पल तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल, BE असाल किंवा ITI इलेक्ट्रिशियन असाल, तर त्यामध्ये तुमचा अभ्यास जर एकदा चांगला झाला तर 2-3 ठिकाणी तुमचं सिलेक्शनचे चान्सेस वाढून जातात। डिपेंड्स ऑन वॅकन्सीज। वॅकन्सी ह्या कधी येतात, कारण काही क्वालिफिकेशनच्या वॅकन्सी ह्या वरचेवर सुरू असतात दरवर्षी। सेंट्रलला तरी, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तरी वॅकन्सी वरचेवर सुरूच असतात, परंतु स्टेटच्या वॅकन्सी ह्या कन्फर्म नसतात, कधी येतात कधी येत नाही। ठीक, तर आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगायचा प्रयत्न करतो। व्हिडिओ शक्यतो कुठे स्किप करू नका। जे काही मला नेहमी फॉलो करतात, मागच्या 2-3 वर्षापासून कंटिन्यूअस फॉलो करत आहेत, त्यांनी स्पेशली हा व्हिडिओ पूर्ण बघा। अतिशय महत्त्वाची माहिती मी त्यामध्ये देणार आहे। हा जो अभ्यासाचा आपला जो हे असतो पिरियड असतो मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा असतो। असा पिरियड कधीच आयुष्यामध्ये येत नाही। गोल्डन पिरियड याला म्हणतात, कारण की तुमचं जे प्रिपरेशन असतं ते या फेजमध्ये सुरू राहते। तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही प्रिपरेशन करू शकता। एकदा तुमचं सिलेक्शन झालं, जॉईनिंग झालं की नंतर तुमची खरी लाईफ सुरू होते। तुम्ही कुठेही जॉईन करा, MPSCBला करा किंवा बाकीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटला करा किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या बाकी कंपनीजमध्ये करा किंवा डिपार्टमेंटला करा, परंतु नंतर तुमचं जे काही आहे ती तारेवरची कसरत सुरू होते। जॉब करणं किंवा गव्हर्नमेंट जॉब करणं स्पेशली ही सोपं काम नाही आहे। खूप डोक्याचा भुगा होऊन जातो आणि तुम्ही मेंटली आणि फिजिकली दोन्ही ठिकाणी डिस्टर्ब होता। त्यामुळे कसं आहे की ही जी फेज आहे अभ्यासाची, ही एन्जॉय करा। ही सुद्धा आपल्या लाईफचा एक चांगला भाग आहे असं समजून अभ्यास करा। मी स्पेशली कोणासाठी सांगतो आहे, काही विद्यार्थी आता कसं आहे की सिलेक्शन झालेले आहेत महाट्रान्सको, महाडिस्कॉममध्ये किंवा महाजनकोमध्ये जॉईनिंगसुद्धा झालेले आहे, त्यांना त्याचा अनुभव आलेला असेल। किंवा आता काही विद्यार्थी जे आहेत ते आता प्रिपरेशन फेजमध्ये आहेत, ते आता वॅकन्सीची वाट बघत आहे, किंवा आता काही एक्झाम पेंडिंग आहेत किंवा फॉर एक्झाम्पल ITIचे एक्झाम काही पेंडिंग आहेत, काही झालेले आहेत। महापारेषण झालेली आहे, महावितरण, महाजनको पेंडिंग आहे ITIचे एक्झाम। महाट्रान्सकोचं जे आहे, महाट्रान्सकोमध्ये AEचे जे आहे ते आता जॉईनिंगवर आलेलं आहे। 19-20 तारखेला शेड्यूल झालेलं आहे। त्यांचं ऑफर लेटरसुद्धा इश्यू झालेलं आहे महाट्रान्सको AEचे। IIM नागपूरला त्यांचं ट्रेनिंग शेड्यूल झालेलं आहे। जॉईनिंगसुद्धा 19-20 तारखेला त्यांना दिलेलं आहे। ठीक आहे, आणि बाकी डिस्कॉमचं जे आहे ती रिवाईज लिस्ट आता लागणारच आहे। 2-3 आठवड्यात त्यांनी सांगितलं होतं। आता कुठल्याही दिवशी महाडिस्कॉमची म्हणजे गेट जे कॅन्सलेशन झालेलं आहे, 10% गेट हे कॅन्सल झालेलं आहे कोर्टानुसार, औरंगाबाद खंडपीठानुसार। त्यानुसार त्यांची एक रिवाईज लिस्ट लागणार आहे। त्यामध्ये काय ते 10, 20, 30, 40 कॅन्डिडेट्स हे कॅन्सल होऊन त्यांच्या जागी नवीन कॅन्डिडेट्स येणार आहेत, जे नॉन गेट आहेत ते। ठीक आहे, आणि बाकी महाजनकोचे बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत JEE पोस्टसाठी। पुढेसुद्धा त्याच्या वॅकन्सी या इयर एंडिंगमध्ये अपेक्षित आहे। तर ते आपण सगळं स्टेप बाय स्टेप इथे बोलू आजच्या व्हिडिओमध्ये। तर मुख्यत्वे माझा सांगायचा मुद्दा हा आहे की आता काही विद्यार्थी, स्पेशली मी ITIसाठी सांगतो आहे की ITIसाठी जे विद्यार्थी आहे ते आता महापारेषणची एक्झाम दिलेली आहे, त्याच्या रिझल्टची वाट बघत आहे। त्यानंतर महावितरण पेंडिंग आहे, विद्युत सहायक, त्यानंतर महाजनको टेक्निशियन 3 पेंडिंग आहे। मित्रांनो, हा अभ्यासाचा पिरियड हा अतिशय चांगला पिरियड असतो। बघा, आता तुमची एक्झाम व्हायची आहे, जे एक्झाम व्हायचे त्यांच्याबद्दल सांगतो की तुमची एक्झाम व्हायची आहे, तुमच्या हातामध्ये बरंच काही आहे, म्हणजे तुम्ही सिलेक्शन अजूनही घेऊ शकता। परंतु एक लक्षात घ्या, जर रिझल्ट लागला, फॉर एक्झाम्पल सांगतो, महाट्रान्सको AEचा जो रिझल्ट लागलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं जॉईनिंग आहे, ज्या विद्यार्थ्यांचं 2-2, 3-3 मार्कांनी सिलेक्शन राहिलेलं आहे, त्यांना किती वाईट वाटत असेल याचा तुम्ही अंदाजसुद्धा घेऊ शकत नाही। भयंकर वाईट वाटतं मित्रांनो। खूप जास्त वाट बघितल्यावर, खूप जास्त वेट केल्यावर 2-3 वर्षानंतर जागा निघतात आणि मग सिलेक्शन होत नाही, त्यापेक्षा वाईट काहीच नसते। मी तुम्हाला सांगतो, जागा निघाल्या नाही तर चालतात एकदा द्या, परंतु जागा निघाल्यावर जर आपलं सिलेक्शन झालं नाही तर आपल्याला तोंड दाखवायलासुद्धा जागा राहत नाही, कारण आपल्याला मग ते टेन्शन फील होते। त्यापेक्षा तुमच्याकडे आता जागा आहेत, वॅकन्सीसुद्धा आहे। ITIच्या विद्यार्थ्यांना स्पेशली सांगतो आहे, एक्झाम्पल महावितरण विद्युत सहायक अजूनही एक्झाम व्हायची आहे, त्याच्यामुळे तुमच्या हातात ती संधी आहे। सिलेक्शन तुम्ही अजूनही घेऊ शकता, तुमचा अभ्यास जर वाढवला, तुमचे जर
प्रिपरेशनचे जे आवर्स आहेत, जे तास आहेत, तुम्ही वाढवले आणि फोकस केलं. मेन म्हणजे फोकस केलं. मी आता बघतो आहे की प्रत्येक विद्यार्थी हा डिस्टर्ब आहे. तुमचे जे टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, काही ग्रुप्स आहे, काही विनाकारणचे मित्रमंडळी आहे, निगेटिव्ह पीपल्स आहे, ते तुम्हाला डिस्टर्ब करण्याचं काम करता आहेत. ठीक आहे, सध्याच्या परिस्थितीला. त्याच्यामुळे त्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही अभ्यासावर फोकस करणं आणि विश्वास ठेवणं. मेन म्हणजे कसं असतं की ट्रस्ट ठेवा. त्यासाठी मी वरच्यावर तुम्हाला बूस्टअप करण्यासाठी आणि मोटिवेट करण्यासाठी माझा वेळ मी तुम्हाला देत असतो, जेणेकरून तुम्ही त्या फेजमध्ये राहिले पाहिजे, अभ्यासाच्या फेजमध्ये राहिले पाहिजे. कारण की हा अभ्यासच फक्त आपल्या कामात पडतो. विनाकारणचे डिस्कशन, विनाकारणच्या ग्रुपमध्ये चॅटिंग करणे आणि याला रिप्लाय दे, त्याला रिप्लाय दे, हा असा म्हणतो, तो तसा म्हणतो, ती तशी म्हणते, याला काहीही अर्थ नाही आहे. ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात कधीच कामात पडत नाही. त्यापेक्षा अभ्यासावर फोकस करा. जी अपॉर्च्युनिटी आपल्या हातामध्ये आहे ती आपण कशी अचीव करू शकतो त्याकडे लक्ष द्या. कारण की हा टर्निंग पॉईंट असतो तुमच्या आयुष्यात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर आता एक्झाम दिली महावितरणची, तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचं लाईफ टर्न होईल, तुमचं अर्निंग वाढून जाईल किंवा अर्निंग तुमचं सुरू होऊन जाईल आयुष्यामध्ये आणि पुढे तुम्ही सेट होऊन जाल. हा पहिला भाग. किंवा नाही तुमचं सिलेक्शन झालं तर परत तुम्हाला दुसऱ्या एक्झामसाठी किंवा दुसऱ्या अपॉर्च्युनिटीची वाट बघावं लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळं आता हा चान्स आपल्याला जाऊ द्यायचा नाही या महावितरण विद्युत सहाय्यकचा स्पेशली. आणि तसंच महाजनको टेक्निशियन 3, महाजनको टेक्निशियनची सुद्धा एक्झाम पुढच्या म्हणजे मेमध्ये आपण एक्सपेक्टेड सांगितलेलं आहे. मेमध्ये किंवा मेच्या एंडिंगपर्यंत ती होण्याची शक्यता आहे. त्याच्यासुद्धा चांगल्या अभ्यासात राहा. प्रत्येक पोस्टचा, प्रत्येक कंपनीचा व्हिडिओ आपण इथे डिटेलमध्ये दिलेलाच आहे. त्यामध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाचंही सांगायचा प्रयत्न करतो आहे की हा जो फेज आहे, हा जो प्रिपरेशनचा फेज आहे किंवा एक्झामची वाट बघतो आहे, रिझल्टची वाट बघत आहे, हा फेज टेन्शन म्हणून घेऊ नका. यालासुद्धा एन्जॉय करा आणि लक्षात घ्या की आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महापरीक्षांचा रिझल्ट वेटिंग आहे, त्याच्यामध्ये वायरमनचा इश्यू आलेला आहे, त्यामुळे तो रिझल्ट डिले होतो आहे. परंतु हे ॲक्च्युली कारण नाही आहे. ते कसं आहे की मी जी काही माहिती घेतली त्यानुसार सांगतो की जर वायरमनमुळे जर किंवा वायरमनचा जो काही इश्यू आहे त्यामुळे जर महाट्रान्सकोचा विद्युत सहाय्यकचा रिझल्ट हा पेंडिंग राहिला असता तर मग टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि सिनियर टेक्निशियनचा रिझल्ट हा पेंडिंग राहिलेला नसता. त्यांचा रिझल्ट त्यांनी लावला असता आणि विद्युत सहाय्यक पेंडिंग ठेवलं असतं. वायरमनच्या मुद्द्यामुळे विद्युत सहाय्यकचा रिझल्ट हा रखडलेला आहे हे असं काही नाही आहे. त्यामध्ये त्यांचे इंटरनल इश्यूज आहे आणि ते क्लिअर झाले की ते रिझल्ट लावतीलच, लवकरच रिझल्ट लावतील, हे आता कन्फर्म झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. आणि बाकी राहिला वायरमनचा मुद्दा, तर त्यांच्यासाठी ते सोल्युशन शोधण्याचा किंवा सोल्युशन काढण्याचा प्रयत्न महाट्रान्सको करत आहे. त्यांना न्याय द्यायचाच आहे आणि त्यानुसार ते महाट्रान्सको त्यानुसार प्रयत्न करत आहे. कालच्याच तारखेला माझं बोलणंसुद्धा झालेलं आहे. परंतु ते कशा प्रकारचं काय सोल्युशन काढते ते सांगणं कठीण आहे सध्या. ठीक आहे. त्याच्यामुळे पुढच्या 8 ते 10 दिवसात आपल्याला त्यावरचं काहीतरी रिझल्ट मिळेल. एक तर रिझल्ट मिळेल किंवा वायरमनचं जे काय ते सोल्युशन ते काढतीलच. व्हॉटेवर ज्यांना ते काढायचं असेल तर त्यांची काय मनस्थिती आहे त्यानुसार. ठीक आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी आली, तुमच्याकडे ॲड आली, तुम्ही फॉर्म भरला, 2 वर्ष 3 वर्ष लागली, ठीक आहे, मान्य आहे. परंतु जर तुम्ही आता सिलेक्ट झाले, तुमचं जर सिलेक्शन झालं, महावितरण असो की महापारेषण असो, तो तुमचे पुढचे 10, 20, 30 वर्ष जे तुमचं रिटायरमेंट आहे ते तुमचा चांगला पिरियड आहे. तुम्ही सेट होऊन जाता, तुमचं फॅमिली सेट होऊन जाते, सगळ्या गोष्टी तुमच्या सेट होतात आयुष्यातल्या. त्याच्यामुळे त्यासाठी हे 1-2 वर्ष खूप जास्त काही हे म्हणजे आपण टेन्शन घ्यायला नको. हे 1-2 वर्षाचं टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. कारण कसं असतं की आपण हे जी वेळ आहे याच्यामध्ये जर टेन्शन घेतलं किंवा डिप्रेशन घेतलं तर त्याचा आपल्यावर निगेटिव्ह परिणाम होतो. त्याचा परिणाम तुमच्या महावितरणच्या सिलेक्शनबरोबर सुद्धा होऊ शकतो. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की महापरीक्षण आता विसरून जा. तुम्ही एक्झाम दिली, आता ते कंपनीचं काम आहे की आता ऑलरेडी 2 महिने ऑलरेडी उलटलेले आहे. आता पुढच्या 1 महिन्यामध्ये फायनलाइज ते होऊनच जाईल किंवा 1 महिना आणि 8 दिवसातच रिझल्ट लागेल. परंतु जर जास्तीत जास्त डिले जरी झालं तरी आपण 1 महिना पकडू. ठीक आहे. तर त्यानुसार 1 महिना म्हणजे काही खूप जास्त नाही आहे. पुढचे 20-30 वर्ष तुम्हाला त्या कंपनीमध्ये सर्व्हिस करायची आहे. ठीक आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यासाठी टेन्शन घेत बसू नका. पुढची जी अपॉर्च्युनिटी आहे त्यावर फोकस करा, जेणेकरून याच सिलेक्शन नाही झालं महाट्रान्सकोमध्ये तर महावितरणची अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आहे किंवा महाजनकोची आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या. ज्यांचं प्रिपरेशन चांगलं आहे, ज्यांचा अभ्यास चांगला आहे, ज्यांनी खरोखर प्रामाणिक मेहनत केलेली आहे त्यांना पोस्ट ही मिळणारच. ती कुठलीही कंपनी असो, महापारेषण असो की महावितरण असो, त्यांना मी तर असं म्हणेल की ज्यांचं प्रिपरेशन चांगलं आहे त्यांचं महापारेषणला सुद्धा सिलेक्शन होईल आणि महावितरणला सुद्धा सिलेक्शन होईल. कारण की जोपर्यंत आपलं सिलेक्शन होत नाही, जोपर्यंत आपण सक्सेस अचीव करत नाही, तोपर्यंत प्रत्येक विद्यार्थी हा टेन्शनमध्येच असतो. परंतु माझ्याकडे असे विद्यार्थी आहेत माझ्या याच्यामध्ये अनुभवामध्ये की ज्यांनी 2-2, 3-3, 4-4 ठिकाणी सिलेक्शन घेतलेलं आहे. सिलेक्शनच्या आधी त्यांनासुद्धा असंच टेन्शन आलं होतं, रिझल्ट येत नाही, असं तसं हे ते. तो एकदा रिझल्ट आला की त्यांचं 2-2 ठिकाणी, फॉर एक्झाम्पल एक विद्यार्थी पुण्याचा असा आहे की त्याला PCMCमध्ये सिलेक्शन झालं, PMCमध्ये सिलेक्शन झालं, PWमध्ये सिलेक्शन झालं, MESमध्ये सिलेक्शन झालं, महाट्रान्सकोमध्ये सिलेक्शन झालं, महाजनकोमध्ये सिलेक्शन झालं. 4-5 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांनी शेवटी PCMC निवडलं होतं. कारण त्याला PCMC तिथे पुण्यामध्ये असल्यामुळे आणि ट्रान्सफरेबल जॉब नसल्यामुळे त्यांनी PCMC निवडलं होतं. त्याचं सेकंड प्रिफरन्स हे महाट्रान्सको होतं. ठीक आहे. तर हे माझ्या अनुभवातला एक विद्यार्थी आहे. ठीक आहे. पुण्यातलाच आहे तो. तर असे भरपूर अनुभव आमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे सिलेक्शन होते.
परंतु तुमचा अभ्यास हा अतिशय स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. तेव्हाच कुठं असे तुम्हाला गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज मिळतात सिलेक्शनच्या. त्यानंतर मित्रांनो, आता महाट्रान्सकोमध्ये ज्या नॉन टेक्निकलच्या पोस्ट आहे आणि टेक्निकलमध्ये सिव्हिलचे जे कॅटर आहे त्याच्या जे वॅकन्सी आहेत त्या, जसं फॉर एक्झाम्पल LDC वगैरे, डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट, त्याच्या URL लिंकवर काम सुरू आहे आणि त्यामध्ये ते अपडेशनमध्ये आहे. आणि थोडंफार मी महाट्रान्सकोशी त्याबद्दलसुद्धा सोमवारच्या दिवशी बोललेलो आहे आणि त्यानुसार त्याची लिंक ही पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये प्रोव्हाइड केली जाईल mahatransport.in या ऑफिशियल साईटवर, किंवा आपलीसुद्धा वेबसाईट आहे engineeramol.com. खाली लिंकसुद्धा दिलेली आहे वेबसाईटची, तिथून तुम्ही फॉर्म सबमिशन करू शकता. ठीक आहे, फॉर्म सबमिशनचा व्हिडिओसुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर देऊच, खाली लिंक दिलेली आहे वेबसाईटची. ठीक आहे. आणि त्यानंतर न्यू वॅकन्सी कुठे किती कशा येतील हे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. त्यानुसार बघा, महावितरणमध्ये सिनियर पोस्टची वॅकन्सी येणारच आहे 100%. त्यामध्ये ऑपरेटरच्या सुद्धा शक्यता आहे आणि काही JEEच्या सुद्धा शक्यता आहे, परंतु ते फक्त त्या अजूनपर्यंत कन्फर्म झालेलं नाही कुठल्या वॅकन्सी येतील तर. परंतु महावितरणची नवीन वॅकन्सी ही पुढच्या काही ड्युरेशनमध्ये 2 ते 3 महिन्यामध्ये सुद्धा येऊ शकते. विद्यार्थी JEEसाठी इंटरेस्टेड आहे त्यांनासुद्धा पुढे महाजनकोची ऑपॉर्च्युनिटीची संधी आहे. मी असं म्हणणार नाही की आता यावर्षी येईल किंवा आताच 2 महिन्यात येईल असं सांगता येत नाही, परंतु ती वॅकन्सीसुद्धा पुढे येणार. त्यावर डिपेंड राहू नका. जेव्हा वॅकन्सी येईल किंवा काही थोडंफार जरी पॉझिटिव्ह अपडेट आलं वॅकन्सीबद्दल तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे, म्हणजे इंजिनियर अमोल आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि प्लस आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, आणि आपलं वेबसाईट आहे engineeramol.com, यावर आपण तुम्हाला माहिती देतच राहू. त्यासाठी वरचेवर जे काय ते चेक करत राहा आणि पुढे वॅकन्सी जर आली तर त्या रिलेटेड छोटंसं जरी अपडेट असेल तरी आपण आपल्या चॅनलवर शेअर करू. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ थोडाफार तुम्हाला जनरल माहितीसाठी होता आणि थोडंफार काही महत्त्वाचे अपडेट्ससुद्धा त्यामध्ये होते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, थोडं बुस्टअप वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आपण पुढे देणार आहे ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.